नमस्कार, चॅनलवर आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। आज मी इथे रवा बेसनाचे लाडू अजिबात बेसनाचा वापर न करता करणार आहे। त्यासाठी आपण इथे 1.5 कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपण मंद आचेवर फक्त मॉइश्चर कमी करण्यासाठी भाजून घेतोय। ही डाळ आता आपल्याला थंड करून घ्यायची आहे। थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटण करून घ्यायचे आहे। नंतर वाटून घेतलेली डाळ आपल्याला चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायची आहे। चाळून घेतल्याने जाडसर जे कण आहेत ते निघून जातील। 1 कप इथे साखर घेत आहे। ज्या कपाने आपण डाळ घेतली त्याच कपने साखर घेतलेली आहे। 3 ते 4 इथे मी वेलची घेतलेली आहे। आता हे पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला। याप्रमाणे इथे पिठी साखर तयार करून घेतलेली आहे। काही थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। हे ड्रायफ्रूट्स आता कट करून घेत आहे। याप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत। कढई तापवून घेतलेली आहे। अर्धा कप एवढं इथे मी तूप वापरत आहे। तूप इथे छान गरम झालेलं आहे। 2 टेबलस्पून एवढा इथे मी रवा घातलेला आहे। रवा इथे छान भाजून घ्यायचा आहे। रवा इथे छान भाजला गेलेला आहे। आता इथे वाटून घेतलेल्या डाळीचे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते घालून छान याला भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। हे पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत। अगदी 2 मिनिटं किंवा 1.5 मिनिटातच हे पीठ भाजलं जातं। बेसनाप्रमाणे याला भरपूर वेळ असं भाजावं लागत नाही। सुरुवातीला ही गुठळ्या दिसत आहेत, या सुद्धा भाजत भाजत कमी होतील। आता इथे पाव कप तूप परत घालायचं आहे आणि भाजून घ्यायचे आहे। तूप घातल्यानंतर थोडा वेळ भाजलं आणि नंतर या बेसनाच्या म्हणजेच डाळीच्या पिठाचा रंग बदललेला आहे। म्हणजे हे छानपैकी आता भाजून तयार झालेलं आहे। इथे आता आपण वाटून घेतलेली पिठी साखर टाकून दिलेली आहे। इथे गॅस बंद न करता मंद आचेवरच आपल्याला ही पिठी साखर सुद्धा या डाळीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हे सारण आता डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। यात ड्रायफ्रूट्स आपण घालून घेतलेले आहेत। हे सारण थंड अजिबात करायचे नाही। इथे मी आता फूड कलर येलो कलर घालत आहे। थोडंसं दूध घालून हे मिक्स करून घेणार आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे 4 टेबलस्पून गरम गरम तूप मी घालत आहे। तूप घालून हे तूप आपल्याला सारणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे।
आता आपण याचे हवे असतील त्या आकाराचे छोटे मोठे असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले बेसन न वापरता केलेले बेसनाचे हे झटपट होणारे लाडू. अतिशय सोपे असे हे लाडू आहेत. कोणीही सहज करू शकतील एवढे छान हे लाडू होतात आणि खायला अगदी तोंडात टाकताच विरघळणारे सुद्धा आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. धन्यवाद.